आता आपण जाणार आहोत मनोज जरांगे यांच्याकडे, ज्या ठिकाणी मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटीला पोहोचलेलं आहे आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये, चर्चेतून तोडगा निघावा यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाचे प्रयत्न आहेत आणि यासाठीच या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेण्याचं ठरवलं। त्यानुसार मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आता हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। या भेटीमध्ये मनोज जरांगेंची समजूत काढण्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण यावेळी आरपारच्या लढाईची हाक मनोज जरांगे यांनी दिलेली आहे। यावेळी 100% यश मिळेल किंवा आपण प्राण जाईपर्यंत उपोषण करू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता आणि त्यानंतर आता सरकारची लगबग सुरू झाल्याचं चित्र आहे। त्याच अनुषंगाने अंतरवाली सराटीमध्ये मंत्र्यांचं शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचतं आहे। कुठल्याही आश्वासनावर यावेळी आपण आंदोलन थांबवणार नाही आणि कुठल्याही मंत्र्यांना आपण भेटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता शंभूराज देसाईंसह या मंत्र्यांचं शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचल्याचं दिसतं आहे आणि हे सगळे आता जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, स्थानापन्न होत आहेत। काय चर्चा होते बघूया, तिथला ॲम्बियन्स ऐकण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं घडतंय, काय माहोल आहे? समर्थ सरकार दादा 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 अक्षय बूम चालू कर। काय रे मागे या तुम्ही, पुढे नका जाऊ, पुढे पुढे। तर शिंदेच्या शिवसेनेचे हे दोन मंत्री सध्या जरांगेंच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसल्याचं आपण बघतोय। गेल्या वेळी मनोज जरांगेंनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि मराठ्यांना मिळालेली कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी हल्लाबोल केलेला होता, पहिल्यांदाच थेट नाव घेऊन एकनाथ शिंदेंना त्यांनी फैलावर घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती। त्यामुळे आता आपण बघतो आहोत उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। इतरही मंत्री त्यांच्या सोबत आहेत। आपण बघूया काय चर्चा होती। मनोज दादा स्वतः येत आहे, इकडून असं मागून जा ना, इथून जा असं पटकन। आपली गाडी काय करा, तिकडे जाऊ दे, सांगितली मला तिकडं इकडच्या रस्त्याला तिथं त्यांच्या काही गाड्या बसत्या। अरे या गाड्या काढायला सांगा ना, सिमेंटचं भाडं पण बिचारा मागे। माझं एकदा आठवतंय का तुम्हाला, आपण मी आलो पोषण सोडायला गॅलेक्सीला गेलो तुम्हाला ऍडमिट केलं, तुम्हाला भेटून दवाखान्यात, मग आम्ही मुंबईला तर अंतरवालीमध्ये सध्या काय घडतंय अधिक जाणून घेऊया। रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहे। रवी, सध्या या फ्रेममध्ये आपल्याला मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबतचे दोन मंत्री दिसत आहेत, विखे पाटील देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय नेमका माहोल आहे आणि काय नेमका अजेंडा असणार आहे आजच्या या भेटीचा? अमोल, खरं तर 29 ऑगस्टची जी घोषणा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची केलेली आहे, त्यांचं हे 11वं उपोषण असणार आहे। त्या अनुषंगाने कुठेतरी सरकारकडून मनोज जरांगेंची मनधरणी केली जात आहे। आपण अगोदर बघितलं की मंत्री शंभूराज देसाई जे बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी मनोज जरांगेंसाठी दाखल झालेले आहेत, उदय सामंत देखील समोर आले आहेत आणि आता राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर सकाळी उदय सामंतांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही कुठला असा ठोस एजेंडा किंवा माहिती घेऊन आलेलो नाही सरकारतर्फे, म्हणजे याचा अर्थ असाच आहे की केवळ मनोज जरांगे यांची या ठिकाणी मनधरणी होणार आहे। यापूर्वी मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने सरकारवरती टीका केलेली आहे की जवळपास 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र इश्यू केलेलं जात नाहीत। यापूर्वी मनोज जरांगे यांनी एका अभ्यासकांसोबत बैठक केली, जे 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्याच्यामध्ये काही अभ्यासकांनी सुधारणा सुचवलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आता बातचीत काही यामध्ये होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या अगोदर ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावरती जी टीका केली त्यानुसार
शिवसेना कुठेतरी सक्रिय झालेली आहे मनोज जरांगेंची मनधरणी करण्यासाठी. आणि अर्थात त्यावेळेला उदय सामंतांनी फोनद्वारे देखील मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली होती. प्रश्न आता हाच आहे की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकार काय आश्वासन मनोज जरांगे यांना देतं का? ज्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, काही ठराविक प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे हे आक्रमक झाले होते, सरकारवरती त्यांनी टीका केलेली होती. त्या अनुषंगाने आता सरकार काही मनधरणी करण्याचा प्रयत्न करेल का? कुठलं आश्वासन मनोज जरांगे यांना देणार आहे का? आणि मनोज जरांगेंचं त्यावरती समाधान होणार आहे काय, पाहणं महत्वाचं आहे. त्या पद्धतीने मनोज जरांगे हे आक्रमक आहेत की कुठल्याही परिस्थितीत आपण 29 ऑगस्टला उपोषणाला बसणार, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्यावरती आता ज्या काळामध्ये मधल्या साधारण 6 महिन्यामध्ये प्रसाद लाडांची जी एंट्री ज्या झाली, त्या अगोदर उदय सामंत देखील होते, शंभूराज देसाई पूर्वी आलेले होते, आणि आता राधाकृष्ण विखे पाटील देखील मध्ये होते. ही सगळी मंडळी आता विशेष करून एकत्र आहे. म्हणजे जो संवाद एका मंत्र्याबरोबर होत होता तो आता समोरासमोर होणार आहे. आणि कुठेतरी मनोज जरांगेंचं या ठिकाणी समाधान होतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आम्हाला निश्चितपणे रवी, आत्ता जे काही दिसतं आहे आंतरवालीमध्ये, त्यातली एक खासियत आपल्याला अशी म्हणावी लागेल की जेव्हा जेव्हा मनोज जरांगे उपोषणाचा निर्धार करतात आणि त्याच्या आधीच्या ज्यावेळी भेटीगाठी होतात, त्या भेटीगाठींना अगदी दुर्मिळ यश मिळाल्याचं आपण बघतो आहोत. कारण ते उपोषणावर ठाम असतात आणि उपोषण त्यांचं सुरू होतं, त्यानंतर पुढे जे काही होतं आणि मग त्यांना आश्वासन मिळतं आणि ते उपोषण सोडतात. पण ही एक घटना. आणि दुसरी गोष्ट अशी की पहिल्यांदाच उपोषणापूर्वी भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्षांचे मंत्री एकत्रितपणे जरांगेंना भेटत आहेत. याचा काय वेगळा परिणाम होऊ शकतो का? कसं बघतो आपण याकडे? खरं तर अमोल अगदी खरं आहे. या काळामध्ये दोन्ही पक्ष गांभीर्याने घेत आहेत अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत असेल. खरं तर यापूर्वी देखील मनोज जरांगेंनी आंदोलनापासून बाजूला व्हावं या प्रकारची मनधरणी करण्यात आलेली होती. मात्र आता दोन्ही पक्ष आहेत. कारण मधल्या काळामध्ये शिवसेनेचे काही मंत्री येत होते, तेव्हा भाजपचे आमदार किंवा मंत्री नसायचे, आणि बऱ्याच वेळेस राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड हे येत होते, तेव्हा शिवसेनेचे मंत्री किंवा आमदार नसायचे. आता ही एक औचित्य म्हणावं लागेल की हे सगळी लोक एकत्रित आलेली आहे. म्हणजे मधल्या काळात जो संवाद ज्या पद्धतीने ज्यांचा समोरासमोर झालेला आहे तो या ठिकाणी आता होईल. आणि अर्थात तेच आहे की मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे 29 ऑगस्टची, त्याच्यापासून कुठंतरी बाजूला करण्याचं किंवा ते टाळण्याचीच भूमिका सरकारची आहे असं दिसतंय. ज्या लगबगीनं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे. काल परवा उदय सामंतांनी आपण आंतरवलीला जाणार असल्याचं सांगितलेलं होतं. त्या अगोदर प्रसाद लाड सुद्धा येण्याच्या तयारीत होते. आणि हे सगळी मंडळी एकत्रित आल्यामुळं काही मार्ग निघतो का, तोडगा निघतो का, हे पाहणं महत्वाचं आहे. आणि जसं तू सांगितल्याप्रमाणे यापूर्वी असं कधी झालेलं नाही की मनोज जरांगेंनी हे सगळं ऐकलं आणि आंदोलन टळलेलं आहे. आता बघूया की या शिष्टमंडळाला यश येतं का नाही ते. निश्चितपणे आणखी एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे की मनोज जरांगेंनी आत्ता जी भूमिका ठेवलेली आहे, म्हणजे मागच्या वेळी ज्या टप्प्यावर त्यांनी आपलं आंदोलन थांबवलेलं होतं, त्या टप्प्यानंतर आता मनोज जरांगेंना जर कन्व्हिन्स करायचं असेल तर कुठले महत्त्वाचे ठळक मुद्दे असतील की ज्याच्यावर सरकारला त्यांना ठोस आश्वासन द्यावं लागेल? जर तसं नाही झालं तर मात्र मनोज जरांगे आंदोलनावर ठाम राहू शकतात. कुठले 2-3 प्रमुख मुद्दे आहेत ज्याच्यासाठी मनोज जरांगे आता कॉम्प्रोमाइज करणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे? खरं तर 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांची ज्या पद्धतीने मागणी होती ती कुठेतरी वाटल्या जात नाहीत. आणि सरकारच्या ज्या शिंदे समिती आहे त्या नोंदी शोधत नाही. ह्या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या अगोदर राहिलेल्या आहेत. आणि त्याचाच पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्या संत गतीने नोंदी शोधण्याचं काम होत आहे आणि गांभीर्यानं सरकारकडून हे घेतलं जात नाहीये. आणि 2 सप्टेंबरचा जो GR आहे त्यानुसार हे सर्टिफिकेट मिळणं गरजेचं होतं, ते मिळत नाहीत असे देखील मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. आणि मधल्या काळामध्ये मनोज जरांगे यांनी काही अभ्यासकांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये एक सूर निघाला की 2 सप्टेंबरच्या GR मधल्या काही अभ्यासकांनी त्रुटी त्या ठिकाणी दाखवलेल्या होत्या आणि मनोज जरांगे यांनी त्या काही ऍक्सेप्ट पण केलेल्या आहेत. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि मनोज जरांगेंनी हे देखील ऍक्सेप्ट केलेलं आहे की ज्यांच्या नोंदी असतील त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे, सरसकट हे प्रमाणपत्र मिळणार नाही, हे देखील मनोज जरांगे यांनी यापूर्वी बोलून दाखवलेलं आहे. आता प्रश्न उरतो की त्या सप्टेंबरमध्ये 2 सप्टेंबरचा दिलेला GR मध्ये नेमक्या कुठल्या बदल करायचा आहे आणि ते सरकार करणार का? कारण मनोज जरांगे यांनी हेही अगोदर सांगितलं होतं की सरकारने यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे की 2 सप्टेंबरच्या GR मध्ये उचित सुधारणा करण्याचं. त्या अनुषंगाने काही चर्चा होते का आणि त्यावरती मनोज जरांगेंचं समाधान होतं का? आणि अर्थात तोच प्रश्न आहे की 58 लाख कुणबी नोंदी ज्या
पद्धतीनं मिळालेले आहेत त्याचे प्रमाणपत्र लवकरात लवकर इश्यू करत जावे, ती केल्या जात नाहीत, हा मनोज जरांगेंचा आरोप आहे. निश्चित. रवी, तो आमच्याबरोबर असाच उपस्थित राहा. त्या ठिकाणी सध्या मनोज जरांगे यांच्या हातामध्ये काही डॉक्युमेंट्स दिसत आहेत आणि त्यांच्यासोबतचे मंत्री देखील काही कागदपत्र वाचतायत. आपण पुन्हा एकदा बघूया या ठिकाणी काय चाललंय. आज अखेर शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर दिलेले दाखले वितरित केलेले दाखले आणि शोधलेल्या एकूण 58 पैकी हेच म्हणालो मी पण. पण 58 एकूण सापडले. त्यातल्या काही लोकांच्या अगोदर दिलेले माननीय आहेत ना, शिंदे समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. पण त्यातल्या आधी काही दिले असतील ना. नाही, त्यांनी शोधल्या लागला दिला. त्याच्यातच नोंदी ते सांगितलं मी. शिंदे समितीने शोधलेले मी 58 लाख. खूप जाटा होता हे काय नाही, संपूर्ण राज्यामध्ये जे नोंदी होते दाखल दिले आपण नोंदी होत्या त्याचा आपला काय संबंध? नाही, नोंदी दाखल तेवढे देणार. नोंदी मध्येच दाखल दिले पूर्वी ते. न्यायमूर्ती शिंदे समिती ज्यावेळेस गठीत झाली त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्या. असं सरकारनं आम्हाला लेखी दिले. आपण हे पण बघायचे ना, अमरावती दाखल बाकी, अमरावती बाकी, संभाजी 1986चा काय संबंध आपला? कालावधी जो दिला तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी देऊन दिला आपण. नाही, कुठलं किती आपल्याला? 7 सप्टेंबर स्थापन झाली न्याय समिती 23 शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात? 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिले दाखवले दिला. आपल्याला आपला काय संबंध? 1986चा आपला काय संबंध? आपला काय संबंध नाही. त्या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेले विशेष आपल्याला काय देणे? आपल्याला देणं नाही दोष. शिंदे समितीने आज राज्य संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण नोंदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध. हे यांचे कसं जोडायचं आपल्याला? 37 लाख वाटप झाले. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्यात. काय व्हायला लागलं? तोच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती कशा शोधली ह्या? लक्षात घेत मी आज अखेर शिंदे समिती संपूर्ण स्थापन तिथे 14 लाख लोकांना दाखल दिलेलेच नाही म्हणत. आपला तो विषय नाही चालला पाटील साहेब. शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या? 58 लाख. 58 लाख पैकी त्याच्यापैकी नाही त्यांनी पूर्ण पहिल्यापासूनच्या शोधल्या. त्याच्यामध्ये 86 पासून 23 पर्यंत अगोदरचे ह्या होते. टोटल 58 आहे पहिल्यापासून. नवीन शिंदे समितीने शोधले. नवीन नाही सर, त्याच्यात असं फक्त आपलं हे होतंय. शिंदे समितीनं कुणबी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातल्या किती लोकांनी अगोदर दाखले घेतलेत आणि किती लोकांनी घेतले नाही. शोधलेले एवढे त्यामुळे त्यांना कुणबी सापडले किती एवढे, पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला? हा नोंदी कमी नका करू. नाही, 58 तर फिक्स आकडा आहे. हा, कमी नका करू. ह्या शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी टोटल कमी नाही होणार त्यामध्ये. त्याच्यापैकी जी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये एवढं कार्यवाही क्लिअरिफाय करता येईल आपल्याला नाही. की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का? चालू करत. लाईट गेली काय? ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतनच कशाला ते? कुणबी शोधायला लावलं ज्यांचे आपण त्यांना. कुणबी प्रमाणपत्र घेतलंय ते रेकॉर्डला नाव घेतलं कशाला? मी हे तीनदा विचारलं. प्रत्येक जिल्ह्याने शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. होय होय मी पण तेच म्हणतोय. 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधित ते शोधायला लावलेलीच नाही समिती. आपण ते नवीन शोधलेले आहेत ना. हा, हेच म्हणतोय मी पण. हा, मी तेच म्हणतोय. कार्यवाही झाली ना सगळी. विभागीय कारवाई झाली. फक्त विषय आपल्या दादांचं म्हणणं कसं आहे, 58 लाख कुणबी नोंदींपैकी सगळ्या नवीनच शोधल्या का? तो होय त्याचं उत्तर. ते तर त्याचं नाही काही अगोदर नाही, ते कमी असणार करू आहे नका. साहेब. तो आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना? त्यांना नवीन रेकॉर्डला रेकॉर्ड जेवढ्या शोधायला- कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. तर त्यांनी नवीन नोंदी, जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं. तुम्ही दिलं एकदा मंगल प्रभात लोढा साहेबांनी दिलं, एकदा केसरकर साहेबांनी दिलं. मग तिथं वाशीतच त्यावेळेस शेट्टी साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत ते किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ देणार नाही. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा देणार. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. जुन्याचा काय घ्यायचं इथं 1900 हे कशाला आणलंय? मग येड्यात करायचा धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या.
हे लपडं काय उगाच उगाच आमचे म्हणजे ही नोंदणी नाही, हे जास्त शिंदे रोष वाढायचं काम आहे साहेबांना नाही, आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करू नका. आता शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला बोलत नाही विचारू ना, ह्यातलं बायफर्केशन द्या, विगतवारी काय आहे? मी जे म्हणतोय ना, बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाव आहे ते विशेष नाही 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 कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाहीत. नाही, नाही, असं नाही दादा. नाही, आहे ते आहे, ते कशाला खोटं करत, त्यांना काय नाविलाज आहे त्यांचा. हॅलो नाही साहेब दादा. साहेब नमस्कार. नाही आम्ही भोगलोय ते सांगतो राजे. आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याच्यात चालू आहे. पण समजा झालं कट काय मिळालं आम्हाला 58 नाही, नाही, नोंदी कट काढल्या. करायचा आम्हाला विषयच काय मिळालं? नाही, दादा. नाही मग हे 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना. या 3 वर्षात शिंदे साहेबांनी एवढ्या नोंदी शोधल्या. आता जुन्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले, ते 3 वर्ष शोधायची गरज काय? नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही, स्वतः हैदराबादला जाऊन आणला. बरोबर. हैदराबाद गॅजेट आपली कमिटी 8 दिवस आता आपले त्याच्यात सगळे अधिकारी तुमचं बसवले नाही. होते आपण. मग तुम्ही जर जुने त्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं? ही याला बायपास म्हणतात. मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या, ह्या नव्यान 58 लाख सापडल्यात. हे 1000 स्टेटमेंट मी जुने मीडियाचे काढायला सुरू करीन बा पुन्हा. आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या, त्याच्यात जुनी नोंद नाही, म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही, असे स्टेटमेंट आहेत. पुन्हा तोंडवर पडतात तुम्हीच. आणखीनच तुम्ही तुमचं सूत्र म्हणतो चूक, आम्हाला काहीच नाही. तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना, आता भांडण सुरू झालं असेल. नाही नाही सांगायलो समजा मी हे आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करत समाजाच्या लेकराचं. नाही नाही, ते काही म्हणणार, ते मी सांगतो ना तुम्हाला, मी काही म्हणणार 14 नाही, नाही. ऐक नाही त्यांना, भीती तेवढी आहे. नाही दादा. काहीच तेवढी 4 प्रमाणपत्र रद्द झाले, भीतीची तेवढी खरी असून. तुमच्याशी चर्चा करतो आम्ही त्या चर्चेच्या बाबतीत. अरे हे घ्यायचं काहीच गरज नाही. याने काय होतं, तुमच्याबद्दलचा संभ्रम, तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या, या काही कमी केल्या, म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेण्याचा रोष वाढवून आजपासून. आता नाही दादा, हे आता कमी करत नसतो आपण. लिहूनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे का नाही, फक्त त्याच्यात खात्री करावी लागेल एवढंच. ते म्हणणार आहे 10 मला माहिती आहे ते काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार, बोला ना साहेब, काय होतं? नाही नाही, मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्यात. अंधारात बोला साहेब. युआर साहेब आपण स्पीकरवर आहात हं? दिलं पाणी सोडून तुम्ही काय ते काय बोलत नाही नाही असं नाही ना, न्यायमूर्ती साहेब. हा हॅलो, हा हा साहेब बोला. हा. पुन्हा पुन्हा सांगा. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी आहे. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. हो जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, हो अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. हो. रेव्हेन्यू म्हणजे सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासरा पत्र आहे, हो बक्षीस पत्र आहेत. अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, हो. तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. तर तो उपलब्ध या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या हा. आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कुणबी ही मराठा नोंद आहे, ते त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली.
ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्या तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या आहेत जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तो वेबसाईटवरून घे, त्याला त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके, धन्यवाद असं सर, काही नाही. धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा नाही तर 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं. मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं आहे. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने म्हणत हे जुन्याच कशाला आणले त्याने नवीन 58 सांगितलं ना आता. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय कार्य दुसऱ्याचं काय केलं करायचं म्हणतं आम्हाला तर. तसं नाही. तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. ते त्याची घेण्याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात. जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला बरोबर बरोबर. आणि हा, आपल्या हैदराबाद पण दिल्लीच्या तुमचं म्हणणं तसं नाहीये. इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल, 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत, जी नाही दिली आहेत त्यांनी कळावे. हा हा बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीत म्हणतोय मी रोज तेच म्हणतोय. दिला पाहिजे ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा हॅलो. हा. नोंदणी आहे. जिल्हा ही जिल्हा नोंदी जिल्हा नोंद आहे. तेव्हा मला केसर साहेबांनी मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब हे आपण updated आता आहे. याला- updated आहे. आत्ताचं updated आहे. सामंत साहेब आपण हे याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीत update करून आणूया, आणलं. करूया. आणि ही कशाला 58 करताय लाख घोळ? नोंदींची यादी यांच्याकडे आहे. घोळ नको. दादा ऐका ना, हा, तो दादा तो ही लई ते आपण आपलं बाजूला पाहिजे. ठेवू. दादा ही ते जी बाजूला समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं दादा शेअर सोपं घेणं करतो. नाही, नाही, नाही. मी सोपं करतो आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला मीठ तुम्हाला लावतो जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली आहे, नाही दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आकडे. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले हा, बरोबर. वरील व्हायच्यात म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं? 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे, आता आपण 14 लाखांची मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1747 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. 14 लाख सोडून 14 बरोबर राहिलेले द्या. आपण विषयावर आलो बघा. आता 52,27 काय म्हणले 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. द्यायला. ही तिची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आजची update. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी आहे, ग्रामसेवक यंत्रणा उभी आहे. त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही टाका. म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला यादीच लावून टाकू. एकेच दिवसात होतं ते काम, एकेच दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं तुमच्याकडे आहे. यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेली आहे. ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं मग नका काढू. याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची पाहिजे प्रक्रिया तर चालू 20 करा. लोकांना तो आणि लेखी ती पण आम्हाला पाठवून 28 तारखेची यादी नुसती द्या की बाबा 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याला ते तसं ते लावतील आणि फोटो फोटो काढतील. करीनात नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही रोज मिळत काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभाऊची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो का काय
आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना, भांडणच कोणचं आहे मग? झालं सोपं पद्धत हो आपण शोधलं बरोबर. त्याच्यामध्ये ज्यांना दाखले दिले राजेल नका उड भाऊ तुमच्या ते सुद्धा त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की एक मिनिट अजून खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची. ग्रामपंचायत हा हे लावली जे अपलोड झालेले आहे बघा, ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली, शिबिरं म्हणतोय, आता बंद पडली. परत चालू करू. शिबिरं घेतले म्हणतोय. घेऊ ना. मी लाट बोलते नाही, त्याच्यापेक्षा- त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतलं, शिबिर सुरू करा. पण आता ते काय उदयराव. व्हायला लागले, त्यांची बी अशी उदयराव व्हायला लागली. दादा जे सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या, ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची, त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा, एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. माझं म्हणणं एकच आहे, 58 लाख टोटल नोंदी शोधल्या, त्याच्यामध्ये ज्यांना दाखल दिले ते सुद्धा नाव आहेत. नाही नाही वर शिंदे नाही, मला नको भाऊ बोलायचं. मी आता बोललो माझे होणार नाही. मुख्य साहेब, आपण जे तुम्हाला म्हणलं मला ते दुखवायचं नाही. माझ्यामध्ये कसलंच काही दुखवायचं नाही गैरसमज तुम्हाला नाहीये. कोणालाच. नाही, माझं- मी क्लिअर करून घेऊ नाही नाही, तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द केले, त्यांचा वाढ असं टेन्शन नाही तर काय. मी ऐकलं, मी सामंत साहेबाकडे बघत नव्हतं, नुसतं दाटून मी मान हलतो असं. पण तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो, ते विचारत फेस पडायचं काम आहे ना, त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं तर होईल ना टंबरला त्यांचं. ठीक आहे. सरकारला धरून चालायला लागतंय, त्यांना धाक पडतो तुमचं. तुम्ही लगेच सोपे आहेत का बाबा? हॅलो, एक मिनिट. हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात, उदय सामंत साहेब बोलतात. नमस्कार उदय. 28 मध्ये कमी नाही करत मी. नाही फाईल अजून बरोबर हेच त्यांना म्हणायचं, ते सोप्या पद्धतीत सांगतात, आपण त्याला उलट्या पद्धती. ते नोंदी आहेत त्याच्यात ना. आता इथं सरळ सरळ म्हणतात, अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या शिंदे साहेब तेच म्हणले जिल्ह्याने ना. हा. कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. $58 लाखाची यादी बरोबर. एकूण त्यांनी आणि विभागवार दिली. बरोबर. ह्या जिल्ह्यात एवढे सापडले, तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनच लफड येईल. मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला? तुम्ही नवीन दस्तावेज शोधलाय, मागच्याने घेतलं की मोकळा झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय, ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही, ते पहिलाच होता, असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं, एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगलप्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते, दोघंच होते. मी त्यांना विचारलं, बाबा ही तुम्ही आम्हाला 20,000 लाख म्हणा, नाही तर 200 सापड्या म्हणा, पण खरं समाजाला बोला. त्यावेळेस 54 लाख होत्या. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला. म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्या. खुश झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख, मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही त्या कमी कराल. म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही दादा. पूर्वीच्या धरल्यात. पूर्वी धरात काय समज त्याचं? पूर्वीचं एखाद्याला वावर आहे, तुम्ही ते कशाला 7-12 धरलाय? आम्ही शेजारचं जे पडत पडलेलं आहे ना, ते म्हणतोय आमचं आहे. तर तुम्ही जुना दस्तावेज शोधला की हो हे तुमच्याच आजोबा पंजोबाच्या नावावर आहे. नवीन शोधलंय आमचं हे तुम्ही. त्याला आता जो मी पर्याय सांगितला ती एकदम बेस्ट. बेस्ट त्या पर्यायाने आपण जाऊ. माझी हरकत नाही का. समजलं का? बरोबर. 58 लाख नोंदीची यादी चिटकून टाका पहिल्यासारख्या, त्यांना म्हणा 28 ऑगस्टच्या आत देऊन टाक. चल
हे काम करू नका आता जे शिंदे साहेबांच्या माझ्या किंवा आपल्या समजण्यामध्ये येतील ते आता आमचं अडाणी मत असेल, परंतु 58,23,000 आपण जे नवीन म्हणतो बरोबर, त्यांचं म्हणणं आहे की एकूण ज्या नोंदी आम्ही शोधल्या त्या 58,00,000 आहे. पण त्याच्यामध्ये जे आम्ही आता ज्या लोकांना दाखले मिळाले असतील वगैरे तो आकडा वेगळा. तर माझी विनंती काय आहे की ठीक आहे, आपण म्हणण्याप्रमाणे हा जो नवीन याच्यात 28,00,000 शोधला आहे किती लोकांना आता दाखले मिळेल तर आम्ही माहिती उपलब्ध करतो आपल्यासाठी. 22 लाख म्हणले ना, तेच म्हणतात. किती उपलब्ध करू 22 लाख म्हणले दिले. ते आकडे नाही चुकीचं आहे आकडा तो काय उंमर झाली हो आमची, लईच भरभट चालली पण आमची. 22 लाख तर 22 लाख आपण बरोबर, म्हणजे 58 लाख म्हणून 22 लाख गेले असंच ना. राहील आकडा तो, त्याच्यातून अजून किती नवीन दिले आता ते आपण शोधू. आणि राहिलेलं देऊन टाका. राहिलेलं देऊन टाका. तेच म्हणतोय मग मी, पण हे नाही, हे मी मान्य नाही करत. हे 86, 1900 याचा त्याच्याशी काही संबंध नाही. किती तुम्ही ते- मग तशा जुन्या 2 कोटी वाटलेल्या असतात. तो कागद मला देऊन टाक. नाही राहून द्या ना आता, मला माझ्यासाठी फायदे होते. एकदा 22,000 लिहून आणते, एकदा म्हणते नाही, 342 दिले हैदराबाद आपल्या- गॅजेटनुसार. नाही, सगळा गाठा ठुलाय तुमचा मराठ्या बरं पुढे का? राहायला. आपण यांना वाचायलाच दिलं पाटलांना, आणि ही जी आकडेवारी समोर येईल ना, तर जर ती आकडेवारी मॅच झाली, आपण जी काय त्यांच्या माध्यमातून त्यांना जे वाटतं ते फक्त फाईन चांगलंच आहे. म्हणजे आणि तुम्ही आता जो आपण- पर्याय सांगितला विखे पाटील ना, तो साहेब. सोपा पर्याय विखे पाटील साहेब, विदर्भ, खानदेश, अर्धा कोकण पूर्वीच गेलेला आहे. पुरुष गेलेला 2 कोटी मराठी आहे पहिल्या आरक्षणात. तुम्ही ते बी धरता मग आमच्या ह्याच्यात. नाही. जो पुढे नाही तुम्ही केलं. आम्हाला काय 58 लाखाचा राहिलो आकडा. मी उदाहरण सांगलो. समजा तुम्ही आम्हाला काय केलंय, आम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली की बाबा आमचे नोंदी आहेत शोधा, आम्ही नाही शोधित तुम्ही शोधा. तर एकदा म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, मग त्यातून तुम्हाला काय घेता येईल ते बघा. आम्ही म्हणलो तर आमजवळ आहे, तुम्ही म्हणले नाही. याला शंभूराजे साहेब आज साक्षीदार आहेत. आम्ही गॅजेट आणले आणि सरकारजवळ दिले, म्हणजे शंभूराजे हैदराबाद साहेब. गेले. हा, हैदराबाद शंभूराजे साहेबाचा 3 महिन्याने फोन पुन्हा माघारी आला आम्हाला. ते म्हणले आम्ही हाताने घेत नसतो कुणाच्या, शिंदे समिती म्हणून आमचेच लोक घेणार तरच मान्य आम्हाला. म्हणजे एखादा रस्ता करायचा असेल ना तर आम्ही सांगून उपयोग नाही, तुमचा इंजिनियर येऊनच ते रस्ते बनवणार, काय म्हणते त्याला ते मॅप बनवणार तरच होणार. सरकार दरबार असेल. मग शंभूराजे साहेबात फोन आला, ते म्हणले मी शिंदे साहेबाला पुन्हा सांगतो की विमान घेऊन मी आणि ती समिती आम्ही जातो, तिथं अटेस्टेड करतो आणि मग आणतो. तर तसंच आणलं. शंभूराजेंनी 8-9 हजार पत्र तिथून अटेस्टेड करून आणले आणि मग ते सरकारी खरा दस्तावेज झाला. आम्ही दिला गेला का नाही फेकून. तसं नाही, माझं म्हणणं पाटील काय आहे, तुमच्या मध्येशी मी 100% सहमत आहे. आता ज्या नोंदी आहेत त्यापैकी किती लोकांनी दाखले दिले, बाबांकडे म्हटले 22 लाख दिले, 22 लाख देऊ आपण बघा. याच्या व्यतिरिक्त आणखी किती लोक दाखले दिले ते आपण वेगळी माहिती देतो तुम्हाला, आणि जे राहिले शिल्लक त्यांनी देऊन टाकले. आमची बद काहीच भांडण नाही मग दुसरं काय. नाही एवढं मुद्दे करू आपण ते. आणि काय आहे, आता आणखीन पारदर्शकच व्हा. म्हणजे 28 पर्यंत मी सांगतोय, तुमच्या हिताच सांगतोय मी, तुम्हाला भांडत नाही, बोलत नाही, आपल्याला काय पारदर्शक आम्ही कधी नाही. सांगतोय पुन्हा एकदा, पारदर्शक म्हणजे कोणतं. आता ते म्हणते 22 लाख. कोण? बावनकुळे साहेब. तुम्ही आधी म्हणलात, आता 22 लाख नाही. नाही. समजून घ्या, तुमच्या फटक्याबद्दल बोलतोय मी. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत लोकांना काहीच कळाना. तुम्ही सरळ सांगा की हे मराठ्याचं मिळाले द्यावं लागेल, तुमच्यावर नका दबाव येऊन देऊ, कारण आम्ही काय ओबीसीचे विरोधक नाहीत. रिअल ते आज बोलायला तुम्हाला नाही. रेकॉर्ड आहे ना, मग गव्हर्नमेंट आमचं कमी गव्हर्नमेंट जास्त रेकॉर्ड आहे ना. म्हणा ना तुम्ही, आपण हे रेकॉर्ड गव्हर्नमेंट यार द्यावं रेकॉर्डच लागेल यार, सांगणार आहे तुमचे ना. भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी Pending राहिली आहे. ती आम्ही लगेच करतो, ती जी असेल ती करून देऊन टाकू. ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना. नाही होत. नाही, याच्यामध्ये अजून एक सर आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत सर, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो. साहेब आले आणि म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागले, त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिले त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव आमचा दादा दबाव शिंदे साहेबांचं शिंदे काम आता साहेबांचा आम्ही दबाव जवळनं पाटलांचा दबाव पाहिजे. सगळ्यांवर आहे. आपल्यावर तुमचा आहे. शिंदे पण साहेबांवर. शिंदे साहेब तरी एकदम मग सरळ मार्गी काम तरी करणार पेशवाडीला तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचे प्रमाणपत्र रद्द तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. नाही ते बोलतो आम्ही तुमच्याशी जरा. तो विषय. कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,30,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं. आणि नामंजुरांची संख्या 30 आहे.
नाही, हे 23 पासून. हा 23 पासून तेच समजा. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. 24 त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग तेच समजा. हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय म्हणजे गठीत केल्यापासून तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर, हा, 3 वर्षाचं. 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. मग 1986 हे लफडा आलं कुठून घेण्यात देण्याचं जर शिंदे समिती ती असं म्हणते. ते तुमच्या थांबा मी सांगतो साहेब एकच मिनिट थांबा. ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केलं तुम्ही 58 लाख केलं. थोडे राहिले असते. थोडी राहिली हा ते जी काय राहिलं समजा आपण वरचे सोडून देऊ थोडंसं काय होत नाही. हातमोडी असते आमच्याकडे शेंगा उकरायला गेल्यावर तशी ती वरचे सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग आता अर्ज प्राप्त झालेत त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14 14/24 हा 14/31 दाखल झाले आणि 14/24 दिले. दिले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये TCFची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही तर काय होईल. कसं दिलं ना हे काय हे 14/24 म्हटलं हे दिले आणि हे काय हे समिती काय गठीत हे झाल्यानंतर. घातलं घेणं. हे छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख नाही नाही वितरित ते केले. अगोदरचे 23च्या अगोदरची केलेली. तेच ना आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण आपल्याला काय नाही, करायचं पाहिजे. 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमच्या आपला जो आकडा 14,24,023 नंतरचा मॅच झाला का नाही इथं? हा यांचा झाला फक्त याला जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. हा आपल्याला बघून टाकू आपण. त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू त्यांच्याशी काय देणं आपण. घेणं? आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्यात गफलत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे बरोबर. तुमचे 57 लाख दिले आणि त्याला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. हे 14 लाख दिलं अजून तसं नाही. हो ना समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता. 57-37 नाही, नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं नाही अकाउंट पैसे काय मी अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा लय आवड खेळ आहे तुमचा नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण नोंद तुम्ही दाखवून नेलं ठेवल्या चिटके ना, हळूहळू लुटी नोंदी शोधल्या. वापराने ते थोर नोंदी हे काय शोधण्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. हे 86 अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा नाही, नाही, असं म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही नाही. नाही, बरोबर आहे. माझी- पहिलं वजन आपली- कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आहे, आमचा गैरसमज असेल दोघांच्या ठीक पैकी. तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखाचं त्यांनी शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही नाही ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावरं वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले आम्ही जेलमधले तपासलेत आम्ही लसीकरणाचे शोधलेत आम्ही देवतांचे शोधलेत. शासकीय हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा याचा काय समज खरेदी खत बैल इकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे पुरावे आहे त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 जो वर्षापूर्वीचे काही पुरावे- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. हे आपली काय चूक झाली की तर म्हणजे प्लस माझं म्हणणं की अजूनही काय नाही तुझं. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारसीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा तर तो फक्त आपण काढू. आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते दाता 14 लाख दिल्या हं. असं त्यांचं म्हणणं आहे. इथं आपलं 14 म्हणणं आहे की ते त्याचे 3-4 इंक्लूड 24-34 लाख वाटतो. ठीक. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही डिसेंबर आहे.
आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची आणि आम्ही- आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीच आहे. शिंदे समितीला तुम्ही नाकारू नका. अहो, साहेब त्याने मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न त्याच्यामध्ये. नाही त्यांनी दिलेल्या डाट्याला नाकारू नका. त्यांनी 14 लाख दिल्यात, राहिलेल्या देऊन टाका. दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विखे पाटील साहेब, शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेचा अर्थ मला काय चांगला म्हणायचंय? कळतो की शांततेत आपण काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर हा करून त्यांच्याकडनं जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणते त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. तेच म्हणले तर आम्हाला अंतरवालीत येऊ. तर पाठवू द्या, तर त्यांना पाठवते नंतर. येऊन म्हणलेत ती सुद्धा रेकॉर्ड जुना. दूर करायला सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, आलो तो. शिंदे साहेब आले. असं करा, ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी. संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे नाही, कमिशनर ते जर याच्यावर बदलले 58 लाखावर तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू कारण ते तर मनोज जरांगेंसोबत मंत्र्यांचं शिष्टमंडळ चर्चा करत आहे आणि पुन्हा एकदा शिंदे समितीला नेमक्या नोंदी किती सापडल्या, त्यातल्या जुन्या किती होत्या, त्यातल्या अगोदर किती जणांना प्रमाणपत्र मिळालं होतं, या सगळ्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चेवर आपलं लक्ष राहील.